नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये प्रियाचा खरा चेहरा आता रविराज समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या बाजूने आताच त्यांच्या दोघांची ही बाजू घेऊन प्रतिमाने बरोबर आता पूर्णाजी आणि कल्पनाला त्यांचे डोळे उघडवलेले असतात आणि मधुभाऊला आता शुभेच्छा घरी राहण्याची परवानगी मिळवून दिलेली असती खरी, पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडून सगळ्यांना अंधारात ठेवून पूर्णाजी आणि कल्पना जेव्हा आता प्रतिमाच्या घरी आता अश्विन आणि प्रियाच्या लग्नाची बोलणी करायला जातात। प्रतिमाला जेव्हा ते सत्य समजते त्याच वेळेस प्रतिमा जेव्हा आता प्रिया आणि अश्विनच्या लग्नाला नकार देते त्याच वेळेस आता ही प्रतिमा आपल्या मार्गात अडथळा बनत चालली हे लक्षात येऊन प्रिया आता प्रतिमाला मारण्याचा डाव रचते आणि इकडे त्याच वेळेस इकडे सायली जेव्हा आता प्रतिमाला काय झालं यासाठी फोन करते, तर आता फोन चालू ठेवून प्रतिमा ही आतमध्ये जाता जाता इकडे प्रिया ही कशी प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला आता काय सत्य सांगते आणि जेणेकरून ते सत्य आता फोनवर सायलीला ऐकू जाते आणि जेव्हा आता प्रिया ही प्रतिमाला मारण्याचा रात्री प्लान करते त्याच वेळेस आता रविराज सकट सगळेजण आता प्रियाला कसे रंगे हात पकडतात आणि प्रियाला आता रविराज कोणती शिक्षा देतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। इकडे आता महिपतने आता प्रियाला खूप जबरदस्त भीती दाखवलेली असते आणि जिवंतपणे प्रियाला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो आणि जर आता प्रियाने जर सुभेदारांच्या घरी जाऊन प्रत्येक काम जर व्यवस्थित केलं नाही तर ही आता प्रिया ढगात जाणार असे नाचतच महिपतने प्रियाला सांगितल्याचे आता ते सगळं घरी आलेल्या प्रियाला आठवतं आणि प्रिया खूप घाबरलेली असते। प्रिया म्हणते नाही नाही, मला आता कसंही करून अश्विनशी लग्न करावंच लागेल आणि सुभेदारांच्या घरी जाऊन त्या सायलीला आणि अर्जुनला आता बर्बाद करावा लागेल, नाही तर तो महिपत माझा जीवच घेईल असे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते। इकडे मात्र आता सायलीला खूप काळजी लागून राहिलेली असते कारण मधुभाऊ हे मधुभाऊंना आपण कुठे लपून ठेवलं हे प्रियालाही कळालं नाही आणि महिपतला देखील कळालं। एवढी काळजी घेऊनही त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच कशी हे आता सायलीला मात्र काही कळत नसते आणि सायली याचा विचार करत असते। जेव्हा होळीच्या दिवशी रंगपंचमीला प्रिया भांग प्याली होती तेव्हा भागेचे नशे प्रियाने आपल्याला मधुभाऊ कुठे आहे हे सगळं सांगितलं होतं आणि जे महिपतला माहिती तेच प्रियाला कसं माहिती हा विचार आता सायलीच्या डोक्यात येत असतो आणि आता सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला आता मायली ही अर्जुनकडे येत म्हणते की हे बघा घरी आपल्या घरामध्ये काय चाललंय ना तेच काही कळू नाही राहिले। आई पूर्ण आजी हे जे काही बोलतात ना ते अगदी बारकाईने बोलतात आणि ते काहीतरी विचित्र करत असल्याचे मला जाणवते। तर अर्जुन म्हणतो की काहीच नसेल आपल्यासाठी ते हे सगळं करत असतील आणि फार काय ते महत्त्वाचं नाही। अर्जुन आता त्याकडे दुर्लक्ष करत असतो पण गरजांची प्रत्येक वेगळी गोष्ट आता सायलीच्या चांगलीच लक्षात यायला लागलेली असते आणि नक्कीच घरच्यांचं काहीतरी आपल्यापासून वेगळं चालल्याचे सायलीच्या लक्षात येते। इकडे आता मधुभाऊ हा महिपतच्या हातातून पुन्हा वाचलाची साक्षीला कळताच आता भेट घ्यायला आलेल्या महिपतला आता साक्षी म्हणते की माझं काही खरं नाही, आता बहुतेक मी कायम या जेलमध्ये सडणार आहे आणि तुमच्या हातून मुंगीस सुद्धा सुटत नाही ना तरी तो एवढा मधुभाऊ सुटला तरी कसा। तेव्हा आता महिपत म्हणतो की तो अर्जुन आणि ती सायलीमध्ये आली तर आता साक्षी म्हणते की आता माझं काही खरं नाहीये, उरलेलं सगळं आयुष्य मला बहुतेक जेलमध्येच घालावं लागणार अशी भीती आता साक्षीला वाटलेली असते। तेव्हा महिपत म्हणतो हे बघ साक्षी, तू माझी मुलगी आहेस, तू काही काळजी करू नको, 113% मी तुला सांगतो की मी तुला या जेलमधून बाहेर काढीन म्हणजे काढीन, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव असे आता सांगून महिपतने साक्षीला समजावलेले असते। इकडे आता कल्पना, प्रताप, पूर्णाजी सगळेजण अश्विन आणि प्रियाच्या लग्नाच्या तयारीला लागलेले असतात काहीही करून आता प्रतिमाकडे जायचं आणि प्रियाला अश्विनच्या लग्नासाठी आता प्रियाचा हात मागायचा असे सगळ्यांनी ठरवलेले असते। पण काही जरी झालं तरी ही गोष्ट सायली आणि अर्जुनला कळता कामा नये हे आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं। इकडे आता सायली ही किचनमध्ये येताच विमल तिथे काम करत असते पण आता कल्पना आणि प्रताप हे मंदिरात जायला त्यांनी आवरून ते लगेचच तेथून निघतात। सायली त्यांना बघते आणि विमलला म्हणते विमल ताई, हो आई आणि बाबा सकाळी सकाळी मंदिरात चाललेत वाटतं तर आता विमल म्हणते की मलाही तसंच वाटतंय, पण आईने मला जर त्या मंदिरात जात असतील तर पूजेचे ताट तयार करायला सांगितले असते, तसं तर त्यांनी मला काहीच नाही सांगितलं, तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे सायलीच्या लक्षात येते। विमल म्हणते की थांबा, मी पूर्ण आजीला कॉफी नेऊन द्यायला जाणार आहे, तिथे मला काही अंदाज येतो का त्यांच्या बोलण्यावरून मी बघते असे म्हणत विमल आता पूर्ण आजीला कॉफी घेऊन जाते। इकडे आता कल्पना, प्रताप दोघेही पूर्ण आजीच्या रूममध्ये आलेले असतात आणि आता प्रियांचा हात मागण्यासाठी आपल्याला
प्रतिमाकडे जायचंय आणि ही गोष्ट कुणाला कळता कामा नये, हे सगळं आपल्याला गुपचूप करायचंय हे आता तिघेही प्लॅन करत असतात. तेवढ्यात आता विमल तिथे येते. विमलला बघताच मात्र आता कल्पना विमलला रागवते आणि म्हणते की तू न विचारता दरवाजा नॉक न करता कशी इथे आलीस आणि पुन्हा असं येऊ नकोस, नाहीतर आमचं बोलणं ऐकत बसायची, चल निघ असे म्हणत दम देऊन कल्पनाने विमलला घालवलेले असते. इकडे आता अश्विन त्याचा मोबाईल शेजारीच हॉलच्या त्या टेबलवर ठेवून गेलेला असतो आणि तेवढ्यात तन्वी आता अश्विनला कॉल करते. इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते. बराच वेळ आता अश्विनच्या मोबाईलची रिंग वाजू लागते पण अश्विन काही तिथे येत नाही. हे बघताच आता सायली ही अश्विनच्या मोबाईलजवळ येते आणि तन्वी नावाने सेव्ह केलेला तो मोबाईल वाजत असताना आता सायली तन्वीचा फोन आल्याचे बघते आणि सायलीला मोठा धक्का बसतो. सायली विचार करते की अश्विन भाऊजींच्या मोबाईलवर तन्वी सारखा का फोन करते, काय काम असेल. इकडे आता प्रताप कल्पना दोघेही अश्विनला सांगतात की हे बघ, आम्ही आता तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाची बोलणी करायला प्रतिमाच्या घरी चाललोय. पण अश्विन तोपर्यंत तू दम धर. अश्विन म्हणतो की आई, पण प्रियाने मेसेज केला होता की घरी येण्याच्या पूर्वी तिला काहीतरी तुमच्याशी बोलायचं ने. पूर्णाजी म्हणते की अरे काय बोलायचं ने, थोडासा दम धरा, तुम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही बोलणी करणारच आहोत. तर आता अश्विन हसू लागतो. इकडे आता मात्र सायलीला काहीतरी वेगळंच वाटत असतं आणि सायली आता न राहून आता प्रतिमाला फोन करते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, आज सगळं काही तिकडे व्यवस्थित आहे का हो. प्रतिमा म्हणते हो. इकडे आता अर्जुन हा मैप आणि विलासच्या खुनाचे काहीतरी कनेक्शन आहे की नाही हे याचा अभ्यास करत असतो आणि जर महिपतने विलासला बेल मिळवून दिली आणि महिपतचा जर विलासला आश्रमात पाठवण्यामागे काही प्लान असेल तर आपल्याला ते काहीतरी त्याचा पुरावा मिळालाच पाहिजे असे अर्जुन सायलीला बोलत असतो. त्याच वेळेस आता इकडे सायलीचं मात्र अर्ध लक्ष हे घरीच असतं. सायलीने इकडे आता प्रतिमाला फोन करून सांगितलेलं असतं की आई आणि बाबा तुमच्याकडे येतात, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. प्रतिमा म्हणते की काही नाही ग, ते नेहमीच इकडे येत असतात, येत असतील सहजच मला भेटायला. तेव्हा आता सायली म्हणते की जर काही महत्त्वाचं असेल तर मला फोन करून कळवा बर का. तर आता प्रतिमा म्हणते हो, ते येऊन गेल्यानंतर मी तुला फोन करील. सायली आणि प्रतिमा फोन ठेवते. इकडे आता त्याच वेळेस आता कल्पना, पूर्णाजी, प्रताप सगळेजण आता सुभेदारांच्या घरातून निघून किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. रविराज मात्र तिथे नसतो. प्रतिमा त्यांना बघते आणि म्हणते की अगं पूर्ण आजी, कल्पना, तुम्ही सगळे इकडे असे अचानक आणि मला काही सांगितलं नाही. तर आता हसतच पूर्ण आजी म्हणते असू देत ग, तुला आम्ही सरप्राईज देण्यासाठी आणि खूप महत्त्वाचं बोलणं करायला तुझ्याकडे आलो. बस ना प्रतिमा असे म्हणत सगळेजण आता प्रतिमाला बसवतात. प्रतिमाला सुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच हे सगळे आले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्व कारण असणार असे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते. आणि जेव्हा आता प्रताप, कल्पना, पूर्णात हे आता प्रतिमाच्या घरी निघालेले असतात घरी, पण त्या अगोदर आता प्रतापने आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे शगुन मागवलेला असतो आणि प्रिया साठी साडी सुद्धा मागवलेली असते. आणि आता वाट बघून थकल्यानंतर ते व्यवस्थित वेळेला आलेले नसल्यामुळे आता कल्पना, प्रताप तसेच गेलेले असतात आणि त्याच वेळेस तो शकून घेऊन आता माणूस सुभेदारांच्या घरी आलेला असतो. सायली ते सगळं बघते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला हाच ॲड्रेस दिला होता का. तर तो माणूस म्हणतो हो, हाच ॲड्रेस होता. इकडे आता प्रतिमा ही आता पूर्णाजी कल्पनाकडे बघू लागते. समोरासमोर सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की अगं प्रतिमा, आम्ही सगळे तुझ्याकडे आलो ना, तर आम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यासाठी तू असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुझी परवानगी सुद्धा गरजेची आहे. तर प्रतिमा म्हणते की परवानगी. पूर्णाजी, कसली परवानगी मागताय तुम्ही. तेव्हा आता पूर्ण आजी म्हणते की आम्ही तुझ्याकडे प्रियाचा हात मागायला आलो आहे. ते ऐकताच आता प्रतिमाला धक्का बसतो आणि प्रतिमाला काही समजत नसते. पूर्ण आजी म्हणते हो, तू जे ऐकलं ते खरं आहे प्रतिमा. आमच्या अश्विनसाठी आम्ही प्रियाचा हात मागायला तुझ्याकडे आलो आहे. तुझी जर काही परवानगी नसेल तर मग अश्विन आणि प्रियाचं लग्न करायला काहीच हरकत नाही प्रतिमा. तर आता प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा मोठी डोळे करून पूर्णाजीकडे बघू लागते आणि प्रतिमा म्हणते की पूर्णाजी, हे कसं शक्य आहे. आत्तापर्यंत प्रिया आणि अर्जुन हे एकमेकांशी यांचं लग्न करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, पण आता अर्जुनच आणि प्रियाचं काही लग्न होऊ शकलं नाही तर तुम्ही लगेच प्रियाचा हात आता अर्जुनच्या भावाशी म्हणजे अश्विनशी आता द्यायला निघालात. पूर्ण आजी म्हणते हो अगं, मी तुला शब्द दिला होता, तुझी ही सून मला नात सून म्हणून माझ्या घरात यायला हवी प्रतिमा. आणि तू मला माहिती आहे की तुझी या लग्नासाठी काहीच तुझा विरोध नसेल. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की थांबा पूर्णाजी, काही गोष्टी स्पष्टपणे बोललेल्या बऱ्या. अर्जुन आणि प्रियाचं लग्न होऊ शकलं नाही, पण त्यामुळे आता रविराजांच्या डोक्यात राग आहे आणि रविराज या लग्नाला कधीच तयार होणार नाही.
नाहीत पूर्णाजी तर आता पूर्णाई म्हणते की हे बघ तू फक्त परवानगी दे, रविराज नक्कीच लग्नाला तयार होतील, काहीही करून आपण त्यांना लग्नाला तयार करू. प्रतिमा म्हणते पूर्णाजी काय बोलताय तुम्ही, हे कसं शक्य आहे ज्या अर्जुन सोबत प्रियाचं लग्न होऊ शकलं नाही त्याच घरात प्रियाचा हात अश्विनशी द्यायला रविराज तयार होणार नाहीत. आणि मी तुम्हाला सांगते माझी सुद्धा प्रियाचा हात आता तुमच्या या घरात देण्यासाठी अजिबात तयारी नाही. आणि माझं सुद्धा मन आता हे करण्यासाठी तयार नाही, तेव्हा मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही असे म्हणत आता लगेचच प्रतिभाने पूर्णा विजेला नकार दिलेला असतो. आणि ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रागाने प्रिया म्हणते की आई काय हरकत आहे, अर्जुनशी माझं लग्न जमलं नाही, लग्न झालं नाही, पण निदान आता अश्विनच्या बाबतीत तरी तू असं करू नकोस. अगं मला पूर्ण आजीची सून होण्याचं किती दिवसापासून मी स्वप्न बघते तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की प्रिया आता तू गप्प बस, तू आत्तापर्यंत जे तू बोलली ते सगळं आम्ही ऐकत गेलो, पण आता नाही, आता हा काय लग्नाचा पोरखेळ राहिलेला नाहीये. मी यांना येऊ दे तुझ्या बाबांसोबत, ती आली की त्यांच्यासोबत बोलेन आणि मग आम्ही काय ठरवायचं ते ठरवू. आत्ताच कोणत्याही निर्णय आम्ही देऊ शकत नाही आणि कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही, कळलं का, असे आता प्रतिमाने ठणकावून सांगता जाता पूर्णातजीला धक्का बसलेला असतो, नाविलाज झालेला असतो आणि पूर्णाजी कल्पना आता रिकाम्या हाताने रिकाम्या पावलांनी पुन्हा आता सुभेदारांच्या घरी येतात. इकडे आता तन्वीला सुद्धा प्रतिमाचा राग आलेला असतो. प्रत्येक वेळेस ही आता अर्ध्या डोक्याची बाई आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते, पण यावेळी मी तसं होऊ देणार नाही आणि आता ही माझ्या मार्गात येणाऱ्या बाईचा काटा काढायलाच हवा असा रागाने प्रियाने विचार केलेला असतो. इकडे आता प्रतिमा ही ताबडतोब ते गेल्यानंतर सायलीला कॉल करते आणि म्हणते की सायली तू म्हणत होती तेच खरं होतं, पूर्णाजी ही कल्पनाला घेऊन आमच्या घरी आली होती. सायली म्हणते बघितलं ना काय म्हणाल्या त्या. तर आता प्रतिमा म्हणते की अगं प्रियाचा हात अश्विनच्या हातात देण्यासाठी आणि प्रियाचं लग्न अश्विनशी करण्यासाठी, प्रियाचा हात मागण्यासाठी त्या आल्या होत्या. ते ऐकताच सायलीला मोठा धक्का बसतो आणि सायली म्हणते काय तर प्रतिमा म्हणते हो, आणि याची अगोदर मला देखील कल्पना नव्हती. सायली तर आता सायली म्हणते मग तुम्ही काय निर्णय दिला प्रतिमा आत्या. प्रतिमा म्हणते की मी त्यांना लग्नाला साफ नकार दिलाय, कारण रविराज सुद्धा ह्या लग्नाला कधीच तयार होणार नाही. सायली म्हणते बरोबर आहे, पण घरचे ही गोष्ट आमच्यापासून लपून ठेवत होते. बरं झालं प्रतिमा हत्या तुम्ही सांगितली आणि तुम्ही नकार दिला ना, आता मी यांच्या कानावर हे सांग घालते. तर आता प्रतिमा म्हणते ठीक आहे. सायली आणि प्रतिमा फोन ठेवते पटकन. आता इकडे सायली अर्जुनकडे येते आणि सगळ्यात महत्त्वाची ती बातमी आता सायलीने अर्जुनला सांगताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि या प्रियाने आपल्यासोबत तिचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून अश्विनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं हे सत्य आता अर्जुन समोर येऊन अर्जुनला खूप राग आलेला असतो. रविराज आता बाहेर गेलेला असतो आणि रविराज आता 2 दिवस येणार नसतो आणि त्याचाच आता प्रिया इकडे फायदा उठवणार असते. इकडे आता लगेचच प्रिया विचार करते की ही अर्ध्या डोक्याची बाई आता रविराज किल्लेदाराला काहीही सांगून या लग्नाला विरोध करील, त्या अगोदरच या बाईचा काटा काढला पाहिजे. आणि त्यानंतर आता प्रतिमा रात्री झोपलेली असताना नागराज सोबत आता प्रिया पुन्हा आता प्रतिमाला मारण्याचा प्लान करते आणि आता प्रतिमाला मारण्याचा प्लान इकडे केल्यानंतर भर रात्री आता पुन्हा उशीखाली प्रतिमाचे तोंड दाबून आता प्रियाने प्लान केलेला असतो, पण नीतीच्या मनात काही वेगळंच असतं. आणि जेव्हा आता प्रिया ही भर रात्री प्रतिमाच्या तोंडावर उशी ठेवून प्रतिमाला मारू लागते, त्याच वेळेस आता रविराज हा त्याचे काम उरकून लवकर घरी आलेला असतो आणि घरामध्ये येताच आता प्रतिमाच्या ओरडण्याचा रविराजला आवाज येतो आणि पटकन आता रविराज हा दरवाजात येतो. तर समोर प्रिया आता उशीखाली प्रतिमाचं तोंड दाबत असल्याचा तो भयानक सध्याचा नजारा बघून रविराजला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब रविराज पळत येऊन प्रियाला धरतो. तर आता पुन्हा प्रतिमाचा जीव गुदमरलेला असतो. प्रतिमा बाजूला होती आणि त्याच वेळेस आता इकडे रविराज हा प्रियाचं तोंड पकडतो आणि म्हणतो की नालायक मुली, अगं तू प्रतिमाला जीवे मारत होतीस की काय, असे म्हणत जोराने रविराजने प्रियाला बाजूला लोटलेले असते आणि ताबडतोब आता प्रिया ही रागाने बेफान झालेली असते. प्रियाच्या अंगात राक्षस संचारलेला असतो आणि त्याच वेळेस रविराज आता पोलिसांना फोन करून बोलावून घेतात आणि ताबडतोब प्रियाला आता अटक करण्याचे सांगतात. ताबडतोब आता पोलीस हे प्रियाला घेऊन गेलेले असतात आणि प्रियाला रविराजने दाखवलेला असतो तो साक्षीच्या शेजारचा जेलचा दरवाजा. तर आता खरे सत्य समोर येऊन प्रतिमा रविराजला खरे सत्य कसे सांगणार आणि रविराज आता कोणता निर्णय घेऊन प्रियाला कोणती भयानक शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.